one thing that I need from you. Can you come through? सत श्री अकाल। यहाँ पे हम ब्रेकफास्ट करने रुके ना। हाँ ब्रेकफास्ट के लिए। अरे हिंदी नाही, मराठीत बोला। हाँ आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो इथं. नाव तर आम्हाला कळत नाही आहे पण ठीक आहे. हा नाव कळत नाहीये काहीच. नाव बघावं लागेल काय आहे काय नाही. खूप खूप थंडी आहे, खूपच जास्त. फुल पंजाबी वाईब्स. आम्ही तर पराठाच ट्राय करतोय. ब्रेकफास्टचा टाइम सध्या तर दाखवतो आता पुढे पराठा आल्यावर. 2 शब्द. गुड मॉर्निंग. झोप नाही झाली आहे. पनीर पराठा, आलू पराठा. नाश्ता हुआ है. अभी कितने बज रहे? हेलो गाइस, अभी बज रहे. अरे मराठी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. हॅलो गाईज, आता आम्ही नाश्ता केला आहे जस्ट पंजाबमध्ये, चंदीगड इथं. तर मस्त होता इथलचा आलू पराठा. बेस्ट आहे, आपल्यासारखा नाही आहे इकडं. लगेच आपल्याला ऑइल वगैरे असं काहीच नसतं. मस्त एकदम तंदूर टाईप वगैरे. आता किती वाजले? आता 9 वाजत आले. आता आम्ही पुढं निघतोय. तर पुढं काय काय होतं ते तुम्हाला सांगतो. टू बी कंटिन्यू. भेटू. कर आता चालू गाडी. चावी. चला इथून पुढचा प्रवास आता याच्यात. आज आम्ही रिसेंट मध्ये बॉर्डर 2 बघून आलोय. आतमध्ये दाखव सगळ्यांना. हे बघा मध्ये काय काय कसं आहे. ही गाडी मस्त पाठीमागं आहे जागा एकदम. गाईज, आम्हाला चंदीगड टू मनाली रोडनी असे 7 ते 8 टनल्स दिसले होते. तर मी यातले एक हा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ. खूप लॉंग रूट्स होते ते टनलवाले. हॅलो गाईज, आज आम्ही आता थांबलेलो आहे एका डॅम्पजवळ. इतका सुंदर डॅम्प आहे, तुम्ही माझ्या बघितल्यावर. आणि पाणी एवढा क्लिअर आपल्या इकडे बघायला भेटणारच. गाईज हे बघा व्ह्यू बघा. हे इथून रोपवे आहे खाली. रोपवे कुठून आहे? खाली आहे का? चला तुम्हाला दाखवतो. तिथून तर मस्त फोटो. हां हे रोपवे इथून ही रोपवे तिथपर्यंत मंदिरपर्यंत वाटतं. इथे कोणतरी मंदिर आहे. माता बगुलीमुखी मंदिर यात्री राज्यमार्ग. इथं जात होता तो रोपवे त्या मंदिरात. हा काय व्ह्यू आहे, काय रोड्स आहेत. वाह क्या सीन है. जेवायला थांबलो आहे कुलूमध्ये. देवधाम म्हणून एक हॉटेल आहे. रिव्हर साईड आहे बोल ना ती हॉटेल. ते बॅक कॅमेरा दाखवते. हॅलो गाईज, इथं रिव्हर राफ्टिंग करता येतं बाजूला. हे बघा इथे. आणि रिव्हर साईडला आम्ही बसलो आहे जेवायला. आपल्याला लंच बघावं. इथं खूप एवढी थंडी वाजते. थंडी एकदम जास्त एक्स्ट्रीम लेवल. आणखी इथं म्हणाली म्हणजे आता सध्या तर कुलूमध्ये आहे, बट आता म्हणाली पोचायचं बाकी आहे. ड्रायव्हर म्हणतो आता हे तर काही बी नाही आहे, तर पुढे कारण की म्हणजे खूप जास्त आहे म्हणे. याला तर गरमी म्हणता म्हणे.
आता काय म्हणजे पुढे जाऊन काय झालं होता. आताच थोडं थंडीने काही नाही. ओके, चांगलं वाटतं, छान एन्जॉय करतोय. रिव्हर राफ्टिंग करतोय सगळे. हे आणखी एक चाललंय रिव्हर राफ्टिंग. गाईज इथं खाली उतरल्यावर आणखी जास्त थंडी वाजत होती. आणि हे एकदम व्ह्यू एकदम प्रॉपर, एकदम पीसफुल. गाइस भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. हे बघा, आज आम्ही नदीच्या काठी जेवण केलेलं आहे. खूप मस्त वाटतं. ही बियास नदी आहे आणि रिव्हर राफ्टिंग इथं बरेच ग्रुप रिव्हर राफ्टिंग करताय. एकदम नदी तुम्हाला दाखवतो आम्ही. खूप मस्त, एकदम थंड, खूप थंड पाणी आहे. आता तर पाऊस पण पडायला सुरुवात झाली आहे. एक मिनिट. देन आम्ही कुल्लूमधनं पुढे ट्रॅव्हल केला आमच्या एक्झॅक्ट लोकेशनसाठी, जे आहे कॉटेज पालचे. हे बघा, तुम्हाला मी आता दाखवते. आम्ही आता जस्ट पोहोचलो येतं. हे आहे कॉटेज पालजे. वेलकम गाईज. हे बघा, इथं आम्ही स्टे करणार आहेत. काय मस्त आहे. हे सगळे इथं ॲपलचे झाड होते म्हणे, है ना? हेच ना? ते कोणत्या सीझन मध्ये असतात? सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये. ओ माय गॉड, थंडी. व्यू देखो, व्यू व्यू व्यू. गाईज चला, तुम्हाला तर मी रूम टूर दाखवते. हे पूर्ण वुडन कॉटेज आहे आणि खूप स्पेशियस आहे. जागा वगैरे खूप छान आहे. आणि जर तुम्ही मनाली व्हिजिट करत असणार तर मी इथं ID मेन्शन करते आणि यांचं इथं व्हिजिट करू शकता तुम्ही. खूप म्हणजे रिकमेंडेशनवर आम्ही सांगतो, मस्ट व्हिजिट गाईज. आणि जर तुम्ही आम्हाला आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लेट्स कनेक्ट ऑन इंस्टाग्राम टू. आणि आम्हाला तिथं फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगतो आम्ही कुठं जातोय आता सध्या. स्टे ट्यून गाईज. डू लाईक, कमेंट अँड शेअर टू दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग.